नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पल्लवी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे हरितालिका पूजा. हरितालिकेच्या तुम्हाला खूप खूप गोड शुभेच्छा. आणि हा सण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी केलेला जातो. म्हणतात की शिवासाठी पार्वतीने हा उपवास केलेला होता, तेव्हा पार्वतीला शिव भेटलेले आहे आणि याची कहाणी पण खूप मोठी आहे. आणि हा सण प्रत्येक घरोघरी केले जातो. बायका हा करतात सण. आणि हा हरितालिका पूजा श्रावण महिन्यात येते आणि श्रावण महिन्यात म्हटल्यावरती गणपती बाप्पाच्या एक दिवस अगोदर अशा हरितालिका पूजा असते. या दिवशी बायका सकाळी उठून मस्त आंघोळ वगैरे करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि ही वाळूच्या रेतीची पूजा असते आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं याने. लवकर सगळं उठून सगळी रांगोळी काढायची, सडा रांगोळी करायची, तो एक वेगळाच आनंद असतो. आणि म्हणतात याची कहाणी अशी आहे की ह्या दिवशी पार्वतीने हिमालय पर्वतावरती एका जंगलात जाऊन एवढं घोर तप केलं होतं की मला शिवप्राप्ती पाहिजे. तर शिव हे पार्वतीचं तप बघून त्यांना प्रसन्न झाले आणि शिवाने त्यांना वर दिलं की तुला काय पाहिजे. तर त्यांनी शिवप्राप्तीसाठी हे मागितलं आणि एवढं घोर तप केलं होतं. तर शिव त्यांना प्रसन्न झाले. यालाच हरितालिका पूजा असे म्हणतात. तर आपणही एक दिवस आपणही आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या आहोंसाठी ही पूजा केली पाहिजे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या सौभाग्यासाठी हा सण साजरा केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहीतच आहे, रेती लागते, हरितालिकेचं पुस्तक लागतं, कहाणीचं पुस्तक लागतं, दूध लागतं, नैवेद्य लागतो, धोत्र्याची फुलं, पंचपत्री, विडा, त्यांना वस्त्र आणि धूप आरती. बाकी काही नसतं. नॉर्मल पूजा असते. तुम्हाला जे ॲवेलेबल असेल त्याने पण तुम्ही पूजा करा. वाळूची रेती असेल तरीही चालेल आणि बेलपत्र असेल तरीही चालते. महादेवांची सेवा ही मनापासून करायची असते आणि मनामध्ये कुठलीही वाईट भावना नसली पाहिजे, तेव्हाच महादेव प्रसन्न होतात. तुम्ही बघू शकता मी इथे पूजा करत आहे. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि असेच कनेक्ट राहा आणि तुमचा चांगला आशीर्वाद माझ्यासोबत कायम असू द्या. आणि तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. मी सगळी पूजा केलेली आहे आणि करत आहे. आणि मी कशी दिसते मला कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून मलाही छान वाटेल. आणि मी आज व्हाईट साडी घातलेली आहे, महादेवांचा फेवरेट कलर. आणि तुम्ही बघू शकताय खूप सुंदर वाटत होतं आणि पॉझिटिव्ह पण वाटत होतं. आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला. आणि मी हरितालिका पूजा अशी करते, तुम्ही कशी करतात मला नक्की सांगा. आणि बघा शेवटपर्यंत व्हिडिओ.
इथे माझी सगळी पूजा झालेली आहे. आता कहाणी वाचण्याची वेळ आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छान आणि पॉझिटिव्ह फील होतं आहे. कहाणी पुस्तक आणलेलं आहे मी कथा संग्रहालयामधून. आणि कहाणी वाचून झाल्यावरती आरती करायची आहे आपण. ते नेक्स्ट स्टेप आहे. म्हणजे तुम्हाला तर सगळं माहीतच आहे, पण मी माझी पूजा दाखवते आहे तुम्हाला. आता मी कहाणी वाचून घेते आहे. कहाणी वाचून झालेली आहे माझी, बघू शकता. आता आपल्याला आरती करायची वेळ आहे. पहिली गणपती बाप्पाची आरती करतो, कॉमनली आहे. आणि पहिले गणपती बाप्पाची, नंतर महादेवांची करू शकता, नाही तर हरितालिकेची करा, महादेवांची पण करा. शिवपार्वतीची आरती झाल्यावरती मस्त छान पॉझिटिव्ह फील होतं. आणि कापूर धूपवात एवढा वास सुगंध एवढा घरात दरवळतो, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि तुम्ही हरितालिका पूजा अशीच करताय का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल तर प्लीज सॉरी हा, मला माफ करा. मी असली साधी भोळी पूजा करते, मी जास्त काही करत नाही आणि पण चांगलं मनापासून करते. पण मला कमेंट्स करून नक्की सांगा, काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा. इथे माझी आरती झालेली आहे. आता आत्विक पण आला आहे, आत्विकला पण आरती दिली. आणि तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात तर तुम्हालाही आरती देते. आणि खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि अशा प्रकारे मी हरितालिका पूजा केलेली आहे. काही ठिकाणी तीज म्हणतात, आपल्या इकडे हरितालिका पूजाच म्हणतात. आणि तुम्ही बघू शकताय, खूप भारी वाटलं. आणि हे आल्यावरती माझे यांनी व्हिडिओ पण काढले. असा होता माझा दिवस. कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.